नमस्कार सर. भास्कर सर नमस्ते. आपल्याला अनम्यूटचा पॉपअप आला असेल. अनम्यूट करून घ्या. हा. ऐकू येतंय सर? भास्कर सर. हो सर. हा नमस्ते सर. नमस्ते सर. नमस्ते. आपला सर परिचय करून द्यायचा. आपण नाव, आपलं गाव, आपण कुठे राहता किंवा आपलं बॅकग्राऊंड काय करता. माझं नाव भास्कर सोनवणे. मी पुणे येथे राहतो. यस. ऐकायला येते सर? हा येतंय सर. बोला सर. बोला सर बोला. मी पुणे येथे राहतो हा. आणि माझं वर्क म्हणजे मी आरसीसी कन्स्ट्रक्शन करतोय. यस सर. यस. फक्त हार्ड वर्क करतोय. ओके ओके ओके. आपण या फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण काय? कधीपासून जॉईन आहात सर? 2-3 दिवस झाले सर. ओके ओके ओके. आपल्याला कोण कोच कोण आहेत आपले किंवा लिंक कोणी दिली आपल्याला सर? मला लिंक दिली दास रणजित गौड. येस 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 सर. दास सर खूप ग्रेट व्यक्तिमत्व आहे. त्याने अनेकांच्या लाईफ मध्ये खूप बदल केलाय. खूप ऍक्टिव्ह पर्सन आहे ते आणि असे आपल्याला कोच लाभलेत. ग्रेट आहेत सर. सर आपण या फॅमिलीमध्ये का जॉईन झालात किंवा काय काय डिसऑर्डर काय आहे? वेट लॉस करण्यासाठी. वेट लॉस. वजन वाढलेलं आहे. किती वजन आहे सर आपलं? माझं 93 आहे सर. 93. आणि दास सरांनी किती किती कमी करायला सांगितलं किंवा किती आयडियल वेट किती सांगितलं तुमचं? म्हणजे तसं काही बोलणं झालं नाही त्यांना. ते म्हणले कमी होतील. बर बर बर. येस सर. येस. तुम्ही आता 2-3 दिवस जरा जॉईन आहात. हो सर. तर वर्कआउट करताय का नुसतं बघताय? करतोय सर. जमतंय का? हा जमतंय. बऱ्याच स्टेप जमतेत. येस येस. हळूहळू तुमचा स्टॅमिना बूस्ट होईल सर. तुम्ही आता दास सरांशी संपर्क साधायचा आहे आज. आणि आता जे 1-2-3 दिवस झाला अनुभव ऐकताय का तुम्ही लोकांचे? हा अनुभव ऐकतोय ना सर. कारण कसं आहे, तुम्ही आज नवीनच आहात. तुम्ही आता जॉईन झाल्यानंतर एक वेळ वर्कआउट नाही केला तर चालेल, पण आपल्या लोकांचे अनुभव, काही लोकांना काय प्रॉब्लेम होते ते त्यातून बाहेर सुटलेले आहेत, आरोग्यदायी झालेले आहेत, हे आपण अनुभव ऐकायचे. कारण हेच अनुभव तुम्हाला उद्या उठण्यासाठी, वर्कआउट करण्यासाठी प्रेरणा देतील. तुम्ही वर्कआउट करून जर बाहेर पडला तर तुम्हाला तुमची मनस्थिती बदलणार नाही, तुम्हाला प्रेरणा मिळणार नाही, तुम्ही टिकणार नाही. जर तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये छान असे बदल करायचे असतील तर तुम्हाला इथून पुढं अनुभव देखील ऐकावे लागतील आणि दास सरांशी संपर्क साधून. आता आम्ही जे सांगितलं महेंद्रकी सरांच्या मध्ये जो बदल झाला तो 80% डाएट आणि सकस संतुलित आहारामुळे झाला. तो त्यांच्या वर्कआउटमुळे नाही झाला. तर असा बदल आपल्याला घडवायचा असेल आपल्या आरोग्यामध्ये आणि आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला वर्कआउट बरोबर सर डाएट आणि सकस संतुलित आहार महत्वाचा आहे. कारण तुम्ही सकाळी वर्कआउट केल्यानंतर जर पोहे, उपमा, शिरा खात असाल तर तुम्ही बँक बॅलन्स परत वाढवताय. म्हणजे तुम्ही वर्कआउट करून सुद्धा 93चे आणि 95 कधी होणार हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळं आपण आपल्या ह्या फॅमिलीमध्ये आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय तर आपल्याला दास सरांचे संपर्क साधून न्यूट्रिशन बाबत माहिती घ्यायची आहे आणि आपल्याला सकस संतुलित आहार काय आहे, त्याचा सायन्स बेस काय आहे हे समजून घेऊन तुम्हाला लगेच ऑर्डर करायची आहे सर. ओके सर. कारण कसं आहे, नुसतंच वर्कआउट करून काही उपयोग पडणार नाही. आपल्या हाडं ताणून घेण्यात काही अर्थ नाही. उलट डिसऑर्डर वाढतील, हाडं दुखतील तुमची, पायामध्ये हातामध्ये गोळे येतील, थकवा जाणवेल. ह्यावेळी आपल्या पेशींना एनर्जीची गरज असते, पोषण आहाराची गरज असते आणि ती आपल्याला त्यातून भेटणार आहे. येस सर. सर आपण या ठिकाणी आपला अनुभव व्यक्त केला. असंच तुम्ही वर्कआउट करीत राहा, लोकांचे अनुभव ऐकत राहा, सकस संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन घ्या आणि सकस संतुलित आहार चालू करा सर. आपल्यामध्ये नक्की बदल होईल सर. आणि 1 महिन्यानंतर आपण आज जसा हँडराईज करून आपला अनुभव व्यक्त केला तसाच आपण 1 महिन्यानंतर आपल्यामध्ये जे बदल झाले असतील ते सांगण्यासाठी आपला अनुभव द्या सर. येस सर. ओके सर. थँक्यू. धन्यवाद सर.